नमस्कार, तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओ आपण बघणार आहोत 20,000च्या आतमध्ये बेस्ट स्मार्टफोन जो आता ॲमेझॉन आणि फ्लिपकार्टचा जो बिग बिलियन डे सेल्स चालू झाला आहे, त्यामध्ये 20,000च्या आतमध्ये बेस्ट स्मार्टफोन कोणते हे तुम्हाला व्हिडिओ सांगणार आहोत. आणि हे जे स्मार्टफोन हे 25-26 हजारचे आहेत, पण तुम्हाला डिस्काउंट करून हे स्मार्टफोन 20,000च्या आसपास पाहायला भेटणार आहे. तर मी स्टार्ट करतो. तर पहिला जो स्मार्टफोन आहे Vivoचा T4X. तर Vivoचा T4 हा एक स्मार्टफोन आहे. तुम्ही पण जर तुमचं 20,000चं बजेट असेल तर हा स्मार्टफोन तुम्ही घेऊ शकता. चांगला स्मार्टफोन आहे आणि असं नाही सगळे स्मार्टफोन चांगले, पण जो मी सांगत फर्स्टवाला जो स्मार्टफोन ऑलराऊंडर आहे. तर बघा, हा Vivoचा T4 आहे. हा स्मार्टफोन पण चांगला आहे. कर्व डिस्प्ले, 6300 mAhची बॅटरी आहे. स्नॅपड्रॅगनच्या यामध्ये प्रोसेसर आहे तुम्हाला 7H Gen 2. तर चांगलं प्रोसेसर आहे. कॅमेराज पण चांगले आहे. 50 मेगापिक्सलचा OIS कॅमेरा, 2 मेगापिक्सल डेप्थ आहे. पुढे तुम्हाला 32 मेगापिक्सलची सेल्फी पाहायला भेटते. 7300 mAhची बॅटरी, स्नॅपड्रॅगन 7H Gen प्रोसेसर आहे, 5G प्रोसेसर आहे. तर काहीच अडचण आहे स्मार्टफोनला नाही. ब्राईटनेस पण चांगला आहे. 1500 निट्सचं तुम्हाला पीक ब्राईटनेस पाहायला भेटतोय या स्मार्टफोनमध्ये. आणि तुम्ही स्कोर पण बघा, जवळपास 8 लाखच्या वर या प्रोसेसरचा. तर स्नॅपड्रॅगनचं प्रोसेसर तुम्हाला या स्मार्टफोनमध्ये एवढी काही अडचण नाही. तर चांगला हा स्मार्टफोन आहे. कॅमेराज पण चांगले आहे. आणि तुम्हाला Vivoचा जर स्मार्टफोन पाहिजे असेल तुम्ही हा स्मार्टफोन चेकआउट करू शकता. तर पुढचा स्मार्टफोन आहे, तुम्हाला फक्त गेमिंगसाठी पाहिजे असेल तर तुम्ही ह्या स्मार्टफोनला घ्या. जे बाकीचे पण फीचर चांगले, पण फक्त तुम्हाला गेमिंग फ्रेंडची प्रायोरिटी असेल तर हा स्मार्टफोन चांगला आहे. हा पोकोचा X7 Pro हा स्मार्टफोन आहे. स्मार्टफोन पण चांगला आहे. तुम्ही याला पण चेकआउट करू शकता. त्यामध्ये तुम्हाला डायमंड सिटीचं प्रोसेसर पाहायला भेटतंय. बॅटरीज पण चांगली आहे. जवळपास 32 निट्सचा पीक ब्राईटनेस आहे. मीडियाटेक डायमंड सिटी 8400चा अल्ट्रा प्रोसेसर पाहायला भेटतो तुम्हाला फोनमध्ये. तर हा पण फोन तुम्हाला फक्त गेमिंगसाठी पाहिजे असेल तुम्ही चेकआउट करू शकता. 50 मेगापिक्सलचा मेन कॅमेरा, पुढं 20 मेगापिक्सलची सेल्फी आहेत. तर असं पण तुम्हाला ड्युअल कॅमेरा सेटअप सोबत हा येतोय. 3 वर्षाचा अँड्रॉइड अपडेट आहे तुम्हाला आणि 4 वर्षाची सिक्युरिटी अपडेट आहे. लॉंग टर्मसाठी हा स्मार्टफोन पण चांगला आहे. तुम्ही म्हणजे गेमिंग ऑलराऊंडर तसा हा स्मार्टफोन आहे, पण गेमिंगला जास्त यावर फोकस केलेला आहे. तुम्हाला गेमिंग हाय प्रायोरिटी असेल तर तुम्ही हा स्मार्टफोनला चेकआउट करू शकता. हा डिस्प्ले पण याचा फ्लॅट आहे. तुम्हाला मागे Vivoचा T4 बघितला त्याला कर्व डिस्प्ले होता, याला फ्लॅट डिस्प्ले तर अनवॉन्टेड टच आहे, हे यात होत नाही. तुम्ही हा पण स्मार्टफोन फक्त गेमिंगसाठी चेकआउट करू शकता. तर आपण जास्त नाही 4 ते 5 स्मार्टफोन इन्क्लूड करणार आहोत. तर पुढचा स्मार्टफोन आहे रिअलमीचा P3 Ultra. याची पण प्राईस जास्त होती, पण हा स्मार्टफोन चांगला आहे. याचा तर कमी झाली याची प्राईस. तुम्ही याला पण चेकआउट करू शकता. हा पण स्मार्टफोन ह्या प्राईजमध्ये चांगला आहे. तर बघा, रिअलमीचा P3 Ultra हा पण स्मार्टफोन चांगला आहे. तर तुम्ही आता बघू शकता याची प्राईस कमी झालेली. हा म्हणजे जुना लॉन्च आहे, पण प्रोसेसर वगैरे यामध्ये चांगला आहे. बाकी सगळे फीचर आहे ह्यामध्ये चांगले आहेत. बघा, डायमंड सिटी 8350 अल्ट्रा प्रोसेसर आहे. 6000 mAhची बॅटरी आहे. बॅक साईडला 50+8 मेगापिक्सलची तुम्हाला कॅमेराज पाहायला भेटतो. पुढे 16 मेगापिक्सलची सेल्फी आहे. तर हा पण स्मार्टफोन तुम्ही चेकआउट करू शकता. चांगला स्मार्टफोन आहे. तुम्हाला बॅटरीज पण 6000ची भेटते. तर हा पण तुम्ही स्मार्टफोन चेकआउट करू शकता. कर्व डिस्प्ले थोडा आता इश्यू आहे, काही त्यांना कर्व डिस्प्ले आवडत नाही, पण ठीक आहे. हा स्मार्टफोन पण चांगला आहे. IP69ची रेटिंग आहे. तुम्ही पाण्यात पण गेला तरी तुम्हाला काही अडचण नाही स्मार्टफोनमध्ये. कॅमेरा पण चांगला आहे याच्यामध्ये. तर तुम्ही हा स्मार्टफोन सुद्धा बघू शकता. याला पण काय अशी अडचण नाही. तर पुढचा जो स्मार्टफोन आहे तुम्हाला मोटोचा H60. तर हा पण स्मार्टफोन तुम्ही चेकआउट करू शकता. ऑलराऊंडर स्मार्टफोन आहे. मोटोचा इश्यू काय होत आहे, अपडेट टाईमला भेटत नाही. तुम्ही हा स्मार्टफोन तुम्ही म्हणजे एकदा बघून घ्या, कारण मोटोचा थोडा इश्यू मी मागच्या व्हिडिओत पण तुम्हाला सांगितलं. तर हा मोटोरोला H60 फ्युजन हा पण स्मार्टफोन चांगला आहे. तुम्हाला लेदर बॅक पाहायला भेटते बॅक साईडला. डिझाईन पण चांगलं आहे. तुम्हाला सोनीचा A12 6000ची कॅमेरा, म्हणजे तुम्हाला कॅमेरा सेंट्रिक स्मार्टफोन पाहिजे असेल तर हा पण स्मार्टफोन चांगला आहे. 5500 mAhची बॅटरी, थोडी बॅटरी कमी आहे. 68 वॉटचा ट्रॅव्हल चार्जिंग तुम्हाला पाहायला भेटते. यामध्ये तुम्हाला 4 वर्षाची सिक्युरिटी पॅच पाहायला भेटतात. चांगला स्मार्टफोन आहे. कॅमेऱ्यामध्ये चांगले आहेत. तुम्हाला फक्त थोडा अपडेटचा इश्यू कधी होतो, लेट होतं, आणि थोडं सर्व्हिसचा इश्यू मोठं होतं. तर तुम्हाला हे सगळं जर म्हणजे तुम्हाला मान्य असेल तुम्ही हा स्मार्टफोन चेक करू शकता. त्याचा स्मार्टफोन चांगला आहे. कर्व डिस्प्ले पण चांगला आहे. सगळ्या गोष्टी यामध्ये चांगल्या आहेत. तुम्हाला तसं काय अडचण नाही. फक्त इश्यू आहे काय यामध्ये तुम्हाला अपडेट आणि थोडा जो त्यानंतर थोडा असं आफ्टर सर्व्हिसचा इश्यू थोडा पाहायला भेटतोय. डायमंड सिटी 6500चा प्रोसेसर आहे. 68 वॉटची पण फास्ट चार्जिंग आहे. त्या सगळ्या गोष्टी यामध्ये आहेत. 50 मेगापिक्सलचा कॅमेरा बॅक साईडला, 32ची पुढे सेल्फी आहे. असं करून तुम्हाला हा स्मार्टफोन ओव्हरऑल चांगला पाहायला भेटतो. 3 म्हणजे बॅक साईडला 3 कॅमेरे यामध्ये आहे तुम्हाला. तर हा पण स्मार्टफोन चांगला आहे. तुम्हाला जर हा इश्यू सगळं मान्य असेल, AIचे पण फीचर आहे, तर तुम्ही हा स्मार्टफोन चेकआउट करू शकता. तर पुढचा जो स्मार्टफोन तुम्हाला सॅमसंगचा स्मार्टफोन पाहिजे असेल तर हा पण स्मार्टफोन चांगला आहे. 27-28 हजारला लॉन्च झाला. आता त्याची प्राईज ही कमी झालेली आहे. तुम्हाला स्मार्टफोन सॅमसंग गॅलेक्सी A30y. तर हा पण आता 20,000च्या आतमध्ये तुम्हाला स्मार्टफोन पाहायला भेटतोय. तुम्ही याला पण चेकआउट करू शकता. चांगला स्मार्टफोन आहे.
फक्त यांचं जे प्रोसेसर असतं सॅमसंगचं ते त्यांचं स्वतःचं एक्झॉनचं ते थोडं इश्यू देतं लॉंग टर्ममध्ये, तो इश्यू फक्त. बाकी तर हा स्मार्टफोन चांगला आहे. यामुळे डिस्प्ले फ्लॅट डिस्प्ले मेन म्हणजे, कारण मला पण फ्लॅट डिस्प्ले प्रेफर करतो मी पण. हे पण तुम्ही स्मार्टफोन हा चेकआउट करू शकता. 4 वर्ष सिक्युरिटी अपडेट आहे, 3 वर्षात तुम्हाला मी जे OS अपडेट तुम्हाला पाहायला भेटते. तर हा पण स्मार्टफोन तुम्ही चांगला आहे. फक्त याचं एक्झॉनचं प्रोसेसर थोडं लॅग मारतं कधी कधी. ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे, 50-60 आहे 5 मेगापिक्सेलचा. अल्ट्रावाईड पण कॅमेरा सेटअप आहे, 13 मेगापिक्सेल. सेल्फी थोडी कमी आहे आणि बॅटरी 5,000 mAh ची बॅटरी थोडी कमी वाटते मला बाकीच्या स्मार्टफोनपेक्षा. तुम्हाला जर सॅमसंगचाच फोन पाहिजे असेल तर तुम्ही मला चेकआउट करू शकता. तर पुढचा स्मार्टफोन आहे आपला, तुम्ही ऑलराऊंडर हा स्मार्टफोन असं समजू शकता. रिअलमीचा P4 Pro हा लॉन्च झाला 26-27 हजारला, पण आता तुम्हाला जो 8/128 आहे तो तुम्हाला या सेलमध्ये 20,000च्या आतमध्ये तुम्हाला पाहायला भेटतो. तर हा स्मार्टफोन ऑलराऊंडर मी तर बोलतो तुम्ही याला चेकआउट करा. तुमचं जर 20,000 बजेट असेल, ऑलराऊंडर तुम्हाला स्मार्टफोन पाहिजे असेल तर तुम्ही हा स्मार्टफोन आहे चेकआउट करा. हा चांगला स्मार्टफोन आहे रिअलमी P4 Pro, आत्ता जस्ट लॉन्च झालेला आहे. हे बघा तुम्हाला जे फक्त कर्व डिस्प्ले पाहायला भेटते. या प्रोसेसर पण चांगला आहे. 127 हर्ट्झची तुम्हाला जी रिफ्रेश डिस्प्ले भेटते आणि पीक ब्राईटनेस पण 6500 म्हणजे खूप ब्राईट डिस्प्ले आहे. आणि यामध्ये तुम्हाला स्नॅपड्रॅगन 7 Gen 4चं प्रोसेसर पाहायला भेटतं. आणि यात मेन म्हणजे तुम्ही 4K 60 FPS मध्ये तुम्ही बॅक साईडने रेकॉर्डिंग करू शकता. तर हा ऑलराऊंडर असा स्मार्टफोन आहे तुम्ही. यात मेन म्हणजे बॅटरी 7000 mAh ची 80 वॉटचा हा तुम्हाला फास्ट चार्जिंगचा पण सपोर्ट भेटतोय. तर तुम्ही हा पण स्मार्टफोन चेक करू शकता. मी तर बोलतो हा तुम्ही प्रेफर करा. तुमचं जर 20,000चं बजेट असेल आणि तुम्ही स्कोर पण 10 लाखाच्या जवळपास पाहायला भेटतात. तो ऑलराऊंडर स्मार्टफोन आहे. जसं कॅमेरा सेन्सर पण चांगला आहे. पुढे 50ची तुम्हाला सेल्फी पाहायला भेटते. सोनीचा IMX 896S जो कॅमेरा तो पाहायला भेटतो. आणि पुढच्या साईडला पण तुम्हाला 4K 60 FPS तुम्ही रेकॉर्डिंग करू शकता. तर हा असा होता ऑलराऊंडर हा स्मार्टफोन आहे रिअलमीचा P4 Pro. तर हे सगळे स्मार्टफोन चांगले आहे, पण तुम्हाला ऑलराऊंडर पाहिजे असेल तर तुम्ही रिअलमीचा P4 Pro बघू शकता. फक्त कर्व डिस्प्ले हा इश्यू आहे. बाकी सगळे मी तुम्हाला जे स्मार्टफोन सांगितले सगळे चांगले आहेत. तर यातले तुम्ही स्मार्टफोन घ्या, कार्ड लावा, तुम्हाला बेस्ट व्हॅरियंट तुम्हाला 20,000च्या आसपास म्हणजे 20,000ला भेटून जाईल. 1999 म्हणजे 20,000च्या पाहिजे सगळे स्मार्टफोन आहे. तुम्हाला कार्ड वगैरे तुम्हाला भेटून जाईल. तुमचं सगळं बघा. आता तुम्हाला काय फ्लॅट डिस्प्ले असेल तर फ्लॅट डिस्प्ले तुम्ही पण तुम्हाला सांगितलं आणि बाकीच्या कर्व आहे. तर तुमच्या ज्या यूजनुसार तुम्ही स्मार्टफोन तुम्ही घेऊ शकता. तर हा एक पूर्ण 20,000च्या आतमध्ये चांगले स्मार्टफोन होते. तर तुम्हाला हा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.